بسم الله الرحمن الرحيم قال ألم أقل لك إنك لن تستطيع معي صبرا قال إن سألتك عن شيء بعدها فلا تصاحبني قد بلغت من لدني عذرا فانطلقا حتى إذا أتيا أهل قرية استطعما أهلها فأبوا أن يضيفوهما فوجدا فيها جدارا يريد أن ينقض فأقامه قال لو شئت لاتخذت عليه أجرا قال هذا فراق بيني وبينك سأنبئك بتأويل ما لم تستطع عليه صبرا أما السفينة فكانت لمساكين يعملون في البحر فأردت أن أعيبها وكان وراءهم ملك يأخذ كل سفينة غصبا وأما الغلام فكان أبواه مؤمنين فخشينا أن يرهقهما طغيانا وكفرا فأردنا أن يبدلهما ربهما خيرا منه زكاة وأقرب رحما وأما الجدار فكان لغلامين يتيمين في المدينة وكان تحته كنز لهما وكان أبوهما صالحا فأراد ربك أن يبلغا أشدهما ويستخرجا كنزهما رحمة من ربك وما فعلته عن أمري ذلك تأويل ما لم تسطع عليه صبرا. म्हणाले, काय मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की माझ्यासोबत राहून तुम्ही संयम राखू शकणार नाही? त्यावर मूसा म्हणाले की यानंतर जर मी तुम्हाला काही विचारेन तर मला आपल्यासोबत ठेवू नका, कारण आता तर तुम्ही माझ्या बाबतीत फार सबबीपर्यंत पोहोचले आहात. मग दोघांनी तिथून पुढे जायला सुरुवात केली. इतपाव येतो की एका ग्रामीण वस्तीपर्यंत ते पोहोचले. ते फार थकलेले होते आणि वस्तीवाल्यांकडे त्यांनी जेवणाची इच्छा प्रकट केली तेव्हा गावच्या लोकांनी त्यांचा पाहुणचार करण्यास नकार दिला. मग गावात त्यांना एक अशी भिंत दिसली की जणू आता ती कोसळणारच आहे. खजिरांनी तिला दुरुस्त केलं. तेव्हा मूसा म्हणाले, तुम्ही इच्छिलं असतं तर या भिंतीला ठीकठाक करण्याची मजुरी तर घेतली असती. तेव्हा खजीर म्हणाले की आता मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या आणि तुमच्या दरम्यान अलग होण्याची वेळ आली आहे. आता मी लगेच तुम्हाला त्या घटनांचा खुलासा आणि खरी हकीकत सांगतो ज्याबद्दल तुम्ही संयम ठेवू शकला नव्हता. ती जी नौका होती काही गरीब नादार लोकांची होती जे आपापसात मिळून समुद्रात मेहनत मजुरी करीत होते. त्यांच्या पुढील इलाक्यात एक असा बादशाह होता जो प्रत्येक चांगली होडी जोर जबरदस्ती करून हिसकावून घेत असे आणि म्हणूनच मी ती नौका सदोष म्हणजे ऐबदार करण्याचं ठरवलं यासाठी की त्या बादशहानं ती होडी पसंत करू नये. आता एका त्या मुलाचा किस्सा तो असा होता की त्याचे आईबाप इमानधारक होते. तेव्हा मला ही भीती वाटली की हा त्या दोघांचा उपद्रव आणि इन्कारात खूप छळ करेल. तेव्हा आम्हाला हे योग्य वाटलं की त्याच्याऐवजी त्यांच्या पालनकर्त्यानं त्यांना त्याच्यापेक्षा अधिक चांगली आणि शील पावित्र्य राखणारी संतती प्रदान करावी जिनं आई बापावर मेहरबानी करण्यास अल्लाहशी निकट होण्याचं साधन मानावं. आणि त्या भिंतीची हकीकत अशी की शहरात 2 अनाथ मुलं राहतात आणि याच गावात त्या भिंतीच्या खाली त्या दोघांकरता खजिना काढून ठेवलेला आहे आणि त्यांचा बाप एक सदाचारी मनुष्य होता. तेव्हा तुमच्या पालनकर्त्यानं इच्छिलं की दोघं तरुण वयापर्यंत पोचावेत आणि त्यांनी आपला खजिना प्राप्त करावा. ही सर्व तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. अर्थात हे काम स्वतःच्या अधिकार आणि सामर्थ्यानं मी केलं नाही. ऐका, हा खुलासा पूर्ण झाला त्या सर्व कामांचा ज्यांच्या बाबतीत तुम्ही संयम राखू शकला नव्हतात.